आपको बता दूं कि जिस तरीके से मैंने आपको पिछले जो लाइव में कहा था, छोटा सा लाइव था, उसमें गोरेगांव पूर्व में स्थित जो आर्य रोड है, आर्य रोड में एक हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे का अपना दवाखाना जो काफी बड़ा है, जहां पर एक इमारत खड़ी की गई है, वहां पर जिस तरीके से मैं आपको बता दूं, कल आचार संहिता लगने से पहले जो है तो विद्याताई ठाकुर जो यहाँ गोरेगांव विधानसभा के जो विधायक हैं, उन्होंने यहाँ पर है तो उद्घाटन समारोह किया। लेकिन आपको बता दूं कि ये कहां तक उचित है कि उद्घाटन समारोह होने के बावजूद भी, तो मेरे आप पीछे सकते हैं, ये ताला है, ये गेट है, और अभी भी 3 गेट है इस दवाखाने के तीनों बंद है और ताले अंदर बाहर दोनों तरफ से लगे हुए क्या। और आपको बता दूं यहाँ पर जिस तरीके से अगर आपको उद्घाटन समारोह करना है, जब कर सकते हैं कि अंदर आपको पूरी फैसिलिटी मिले, या फिर जो गरीब जनता है उनको यहाँ पर पूरी फैसिलिटी मिले, उसके बाद आप उद्घाटन समारोह कर सकते हैं। यहाँ पर जो कई नेता भी आए थे या फिर जो लोग थे वो भी उपस्थित थे। लगभग यहाँ की जो जानकारी मिल रही है, कुछ लोग स्थानीय यहाँ पर छोटे मोटे व्यापारी, उनसे हमने जानने की कोशिश की, उन्होंने कहा लगभग आधे घंटे में यहाँ पर जो है तो उद्घाटन समारोह हुआ और सब लोग चले गए। तो यहाँ पर ऐसी किस बात को लेकर उद्घाटन समारोह किया गया कि यहाँ पर बीएमसी इलेक्शन आने वाले हैं और आचार संहिता लगनी है, उसके बाद हम ये नहीं कर सकते, इसीलिए हो सकता है कि यहाँ पर है तो क्विकली यहाँ पर फटाफट जो है तो उद्घाटन समारोह करके निकल गए लोग। लेकिन आपको बता दूं, उद्घाटन समारोह किया तो किया, लेकिन फिर ये दवाखाना अभी भी चालू क्यों नहीं, इसी के बारे में हमारे साथ जानकारी देने के लिए रमेश पाइकराव जी है, जिनके ये मित्र पक्ष है। तो हम उनसे जानने की कोशिश करते हैं कि उन्होंने भी अपने सोशल मीडिया के जरिए जो है तो लोगों तक ये बात पहुंचाने की कोशिश की। हमने जिस तरीके से इस दवाखाने के लिए लड़ाई की, वो लड़ाई देखिए, अब मैं आपको बता दूं, यहाँ पर जो दरवाजा खुल रहा है, आप देखिए ये गेट, जब मीडिया सामने आई है उसके बाद यहाँ से लोग कुछ गए हैं और हम इनसे ही जानने की कोशिश करते आइए। इसके बाद हम पूछेंगे इनसे कि क्या इनका कहना है और क्यों ये दरवाजा बंद था। चलो क्या नाम है आपका? जयश्री बाबू। आप कौन है यहाँ पर? मी कॉन्ट्रॅक्टची स्टाफ आहे, कॉन्ट्रॅक्टची स्टाफ आहे। अच्छा, तो ये आपने दरवाजा क्यों बंद करके रखा था, गेट? ऍक्च्युली कोण नाही आहे ना या बिल्डिंग मध्ये, मला डेटा एंट्री करायची होती, अच्छा, तर म्हणून मग मी इथे येऊन एंट्रीज करत होती। आपल्याला माहित आहे का, जेव्हा हे दवाखान्याचं उद्घाटन होतं कुठल्याही सरकारी दवाखान्याचं, तर दवाखाने बंद नाही, खुलायला पाहिजे, तुम्ही बंद का केला गेट? कोणाच्या आदेशावरून केलाय का? कुठे गेट बंद केलेला? सगळे गेट बंद आहेत, आता तुम्ही आतमधून खोललेलं गेट, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचे, गेट बंद होते, का बंद केलेलं? कोण सांगितलेलं आपल्याला बंद करायला? कोणी सांगितलेलं? दवाखाना चालू आहे की बंद आहे? अहो सर, मी डेटा एंट्री दवाखाना चालू आहे की बंद? आतमध्ये आपल्याशिवाय आणखी कोण आहे? कोणी नाही, तुम्ही जाऊन कोण नाही? बघू शकता। पण मला फक्त विचारायचं आहे की तुम्ही गेट बंद का केलाय, जेव्हा कालच उद्घाटन झालेलं आहे आणि ही बिल्डिंग जी आहे महानगरपालिकेच्या अंडरटेकिंग येते आणि दवाखाना महानगरपालिकेचा आहे। सर, मी कॉन्ट्रॅक्टची स्टाफ आहे, मला या महानगरपालिकेचा आणि याचा तुमच्यावर ब्लेम नाही करत आहे मी, तुम्हाला कोणी आदेश दिलाय का या बाबतीत असं विचार? नाही नाही। मग तुम्ही का बंद केलाय गेट? अहो सर, मी माझ्या सेफ्टीसाठी बंद केला। तुमच्या सेफ्टी म्हणजे आता रात्र तर नाही ना मॅडम, एकटे तर नाहीये ना आपण रस्त्यावर, या बिल्डिंग आहे दवाखान्याच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? बघा तुम्हाला काय हवं नाही आहेत का विचारतो, मला दिसतंय तिथे आहे म्हणून। मग तुम्ही गेट का बंद केलाय, कुठल्या कारणावरून गेट बंद केलाय? आपणच केला होता का गेट बंद? का? मी जनता विचारते, मुंबईकर विचारतायत गेट का बंद होता, उद्घाटन कालच झालेलं आहे की नाही? सर, मी काल सुट्टीवर होती, मला काही माहिती नाही। तुमची चुकी नाही म्हणत आहे मी असं नाही बोलत की तुम्ही चूक केलेली आहे, तुम्हाला कोणी आदेश दिलेला की गेट बंद ठेवा, तर तुम्ही का बंद ठेवला असं विचारतो? काल उद्घाटन झालंय, कालच उद्घाटन झालंय ना मॅडम, इथं अनेक लोक आहेत, मोठी वस्ती आहे, इथे गरीब जनता आहे, त्यांना कुठे जायचं? मग आता दवाखाना जर इमर्जन्सी लागला, या दवाखान्यासाठी अनेक पक्षाचे लोक सर, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा ना, मला काय विचारताय? नंबर देता का आपण? माझ्याकडे कसला नंबर असणार? तुम्ही वॉर्ड ऑफिस मध्ये जा ना। मला तुम्हाला विचारायचं ना, इथं बोलवा ना वार्ड ऑफिसरांना, फोन लावा आपण। सर, ते अधिकारी, मी माझा काय फोन आहे माझ्याकडे? तुम्ही कसं बोलताय? तुमच्या अधिकाऱ्यांना फोन करा, आपण करा, त्यांना बोलवा, इथे मला मीडियावाले आले आणि विचारतात, लावा फोन, लावा ना मॅडम प्लीज, लावा कॉल। सर, मी कॉन्ट्रॅक्टचे स्टाफ आहे, मला यामध्ये काही माहिती नाही। असं बोलतोय, आपल्या कॉन्ट्रॅक्टरलाच कॉल लावा असं बोलतोय मी, असं नाही म्हणत की जो आपल्या पीस हाऊसचे वार्ड ऑफिसर आहे त्यांना फोन लावा असं नाही म्हणत आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल करा, करा कॉल करा की मॅडम कॉल, की तुम्ही नंबर देणार आहेत? बरं, आता का खोललाय गेट? तुमचे जे सिनियर असतात त्यांना फोन लावा। कोणीच नाही, मी सांगते काय। तुमचे सिनियर कोण आहेत? नाहीयेत, मी सांगते नाहीये, कुठे मुंबईमध्ये असतील ना की बाहेर देशात आहे? कुठे मुंबईमध्ये आहे का?
कुठे आहे सांगा मॅडम, कुठे आहे आपले सिनियर, कुठे आहेत त्यांना कॉल करून बोलवा ना, नाही तर मला नंबर देता का आपण? तर काय नाव आपलं? राजेंद्र. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? ना बरोबर जनतेसाठी खोललं ते चालू पाहिजे ना. मग हे दरवाजा गेट आता खोललाय पण, मी हा. इथं आल्यावर तेवढं तर अधिकारी नाही, कोण स्टाफच नाही, पुरा कोणच ते म्हणतात नाही, की माझ्या एकटेच आहे सेफ्टीसाठी बंद केलंय. सेफ्टीसाठी. बाकीचा स्टाफ काय झालं हा, कुठे गेला स्टाफ? ते विचारा त्यांना, स्टाफ काय आहे. हा, आता कोणाला अर्जंट असलं काय असलं कसे येणार ते, आणि 24 तास म्हणून दिलाय बाळासाहेबांच्या नावाने. बरोबर. बरोबर असं आहे. गैरवापर करतात की नाही? गैरवापरच आहे ना हे. त्यांचं काय अधिकाऱ्यांना कोण विचारणार कोण नाही ना, की तुम्ही ड्युटीला किती वाजता आले, कधी गेले, ते काय प्रश्न नाही, खाली प्रायव्हेट वाल्यांना विचारतात. बरोबर. त्यांच्या इथे कोण नाही, डॉक्टर नाही टायमावर येत तर. इमर्जन्सी दवाखान्यात जायचं प्रायव्हेट मध्ये किती पैसे भरायला लागतात? प्रायव्हेटला तर 500 रुपये पकडा कमीत कमी. कमीत कमी फक्त हा. दाखवायचे. दाखवायचे बरोबर. ते. हा, मॅडम आपल्या अधिकाऱ्यांना कॉल करा प्लीज. कॉल करणार की नाही मॅडम? आपल्याला मी दाखवू इच्छितो, इथे ज्या मॅडम आहेत ते स्वतः कॉल पण करत नाहीये, अधिकाऱ्यांचा नंबर पण द्यायला मागत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मी इथं माझ्या सेफ्टीसाठी डोर लॉक करून ठेवलेला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा समोर सीसीटीव्ही कॅमेरे लागले आपल्याला दिसत असतील बघा, हे सीसीटीव्ही कॅमेरे. आणि दुसरी गोष्ट तर यांना मी सांगू इच्छितो की आता सध्या तर दिवसाचा वेळ आहे आणि तुम्हाला इथे काय घाबरण्याची गरज नाही. आणि दवाखान्यामध्ये आपण एकटेच आहात का मॅडम आतमध्ये? हो सर, मी डेटा एंट्री करते. मला हरकत नाही हो मॅडम, तुमच्यावर काहीच ब्लेम करत नाही मी. फक्त तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल करा आणि त्यांना सांगा मीडियावाले आले. करणार आहात? लावा phone. लावा ना मॅडम. आपण बघू शकता इथे या मॅडम आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टरना पण काय कॉल करत नाहीयेत. आता आपल्या सोबत रमेश पाईकराव आहेत, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. सर काय म्हणाल, आता तुम्ही पण आपल्या सोशल मीडियावर कमेंट केलेली आहे की इथे दवाखाना चालू केलाय पण आता सध्या बंद आहे? धन्यवाद आलिमजी. या गण विषयाकडे आपण लक्ष वेधत आहात. आपणास कल्पना असेल की रिपब्लिकन पक्षाने सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून हा आरोग्य केंद्र, त्या आरोग्य केंद्राची इमारत गेल्या अनेक महिन्यापासून बनवून तयार असताना सुद्धा ती सुरू होत नव्हती. सतत पाठपुरावा केलेला आहे. 2 वेळा BMC वरती आंदोलन घेतलेलं आहे. कालच्या 8 तारखेलाच आम्ही एका मोर्चाचं आयोजन सुद्धा पी दक्षिण विभागावरती सहाय्यक आयुक्तांना केलं होतं, परंतु त्यांनी विनंती केली की आपल्या मागण्या संदर्भामध्ये आम्ही कठोर पावलं उचलत आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातली एक मागणी जी प्रामुख्याने आमची गोरेगाव विभागातील नागरिकांना आरोग्य हे उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. काल एक आनंदाची बातमी आम्हाला मिळाली की ते उद्घाटन झालेलं आहे. आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी गोरेगावच्या आमच्या कार्यतत्पर आमदार विद्याताई ठाकूर आणि बाकीचे महायुतीतील शिवसेनेचे नेते क्रमप्राप्त होतं की रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यावेळेस बोलवायला हवं होतं, परंतु झालं नाही. आम्हाला बोलवलं नाही, परंतु तोही आम्हाला रोष नाही. परंतु आम्हाला आनंद या गोष्टीचा होता की रिपब्लिकन पक्षाने सातत्यपूर्ण गोरेगावकरांसाठी ह्या आरोग्य केंद्राची इमारत सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केला होता. त्याला कुठेतरी यश आलं होतं आणि काल उद्घाटन झालं. याचा आनंद व्यक्त करताना मी रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या फेसबुकच्या ID वरनं तो आनंदही व्यक्त केला होता. परंतु आज मी इथे येऊन पाहतोय तर चक्क ह्या इमारतीला टाळा लावलेला आहे. आतमध्ये कोणताही अधिकारी नाहीत. आपल्या ह्या भगिनी दिसत आहेत, परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्या डेटा रिकव्हर करण्यासाठी आलेला आहे. याचाच अर्थ कालचं उद्घाटन हे झालेलं असताना सुद्धा जर पी दक्षिण विभागाचे अधिकारी म्हणा किंवा या खात्याचे जे संबंधित अधिकारी असतील ते जर नागरिकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत असतील ते कदापि खपून घेतलं जाणार नाही. आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही जर उद्घाटन करत असाल, फीत कापत असाल, इथे येऊन भाषणं झाडत असाल तर हे आरोग्य केंद्र सुरू ठेवण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधीची आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची तर आहेच आहे, परंतु ज्यांनी उद्घाटनामध्ये सहभाग नोंदवला त्यांनी सुद्धा हे आरोग्य केंद्र आज बंद का आहे याचं उत्तर नक्कीच द्यायला हवं. आम्ही उत्तर देण्याचे बांधील नाही आहोत. आमची भूमिका होती की ही आरोग्य केंद्राची इमारत. आपण आता बोललेला आहात की आपले जे स्थानिक आमदार आहे गोरेगाव विधानसभेचे त्यांनी उद्घाटन फिता कापलेला आहे आणि आपण त्यांचे मित्रपक्ष आहात. मग आपण काय ठोस पाऊल उचलणार आहे बाबतीत?
नाही, मी आमदारांचं स्वागतच करेल, कारण त्यांच्या हस्ते आम्हाला आनंदच झाला की आमच्या गोरेगावच्या कार्यतत्पर आमदार विद्याताई ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. परंतु उद्घाटन झाल्यावरती इथे न थांबता ही आरोग्य केंद्राची इमारत आजपासून सेवेमध्ये रुजू व्हायला हवी होती. जर उद्घाटन होत असेल तर सेवा द्यायलाच हवी ना. नागरिकांची मागणी तीच आहे की सेवा, फक्त इमारतीचं उद्घाटन होऊन जमणार नाही, इथे आपल्याला सेवा सुद्धा मिळाली पाहिजे. आणि जर या इमारतीला उद्घाटनाच्या नंतर जर टाळा लागलेला असेल तर मग त्या उद्घाटनाचा अर्थ काय, हा प्रश्न नागरिक विचारतील, आम्हालाही विचारतात. ज्याप्रमाणे आपण विचारतायत त्याप्रमाणे नागरिक आम्हालाही विचारतात, आपणही महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष आहे, असं का घडलं. ठीक आहे. आता आपण बघू शकता ही इमारत आपल्याला दिसत आहे, किती मोठी इमारत आहे. इथे लाखो लोकांचं जे आहे तर आरोग्याची सेवा देण्याकरिता हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात आलेला होता. पण आपल्याला सांगू इच्छितो की इथे हा दवाखाना काल झालेली जी उद्घाटना होती त्या उद्घाटनानंतर आज दुसरा दिवस निघालेला आहे. आणि आपल्याला दाखवू इच्छितो इथे जे सगळे 3 गेट आहेत ते सगळे 3 गेट बंद पडलेले होते.